या अगोदरच्या नगरसेवकाने काय कामं केली? काहीच कामं नाही केली. तुमचं नाव सांगा, प्रभाग सांगा, सुरुवात करा. मी भानुदास खंडेराव मस्के, सातारा परिसरमध्येच राहतो. गेल्या 25 वर्षापासून राहतो मी इथं. माझं स्वतःचं घर आहे पोलीस स्टेशन समोर, आणि आता हे दुकान आहे स्वतःचं. मी अगोदर नोकरी केलेली आहे, तर त्यावेळेस काही माहीत नाही बा 4 वर्षापूर्वी काय कामं व्हायला पाहिजे किंवा काय नाही व्हायला पाहिजे. पण त्यावेळेस आमदाराच्या निधीतून रोडची कामं चांगली झालेली आहेत. नगरसेवकाने काही केलं असं काही म्हणजे पाहायला किंवा ऐकायला मिळालेलं नाही. आता आमची समस्या असं आहे सध्या का हा रोड जो आहे हा धुळे सोलापूरला टचिंग आहे. गेल्या 1.5 वर्षापासून या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्याच्यामुळे हे रोड होणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याचं धरणाचं जायकवाडी धरणाचं पाणी यायला पाहिजे. इकडं पाण्याचं टँकर घेऊ लोक म्हणजे अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत पाणी घेऊ. इथं बोरला पाणीच लागत नाही. एखाद्या बोरला पाणी असतं. यावर्षी पाऊस बरा आहे म्हणून थोडंसं बरं आहे, पण त्याच्या अगोदर म्हणजे पाण्यामुळं खूपच हाल झाले इकडच्या परिसर लोकांचे. आणि हा परिसर असा आहे औरंगाबादचा की भविष्याच्या दृष्टीनं हा खूप मोठा आणि म्हणजे चांगला पुढे नेणारा आहे संभाजीनगरला, असा हा भाग आहे. तर या भागामध्ये उद्यानं नाही आहे फक्त एक ज्येष्ठ लोकांना आमच्यासारख्या आहे की नाही, बालकाला सुद्धा ज्येष्ठ म्हणजे हे उद्यानं नाही. आता उद्यानं कसं करायचं काय करायचं आता आम्ही त्याला नाही, पण एक समस्या आहे ती. बरं, सध्या काय कोणाची हवा आहे इकडे सध्या आता हवा म्हणजे शिवसेना आहे, भाजपची त्याच्या खालोखाल आहे, आणि मग बाकी त्याच्यानंतर हे सगळे. या अगोदरच्या नगरसेवकाने काय कामं केली? काहीच कामं नाही केले नगरसेवकानं. काय छोटे मोठे थोडेसे आपल्या आखरी रोड केले मधले कॉलनी मधले, काय बाकी काही केलं नाही. बरं, सध्या कोणाची सध्या चलती किंवा हवा कोणाची, कोण निवडून येईल असं वाटतं? असं वाटत आता नवीन जे उमेदवार दिले त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. काय जुने जे लोक आहे त्यांना काय खाऊन घेऊन मोकळे झाले, काही करत नाही कोणासाठी. काय जे नवीन जे लोक आता उभे राहिले उमेदवार त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. कोणत्या पक्षाचं सध्या हवा चालू इकडं? असं पक्षाचं तर काही नाही आहे. ते मशालचं पण चालू आहे जास्त, म्हणजे मशाल आणि शिंदे सेना. काय भाजपच्या विषयी काही एवढं हे नाही दिसत. काय भाजपचं कॅन्डिडेट जे आहे तर काही विषय खास असं योगदान देत नाही लोकांना. बोलायला गेलं तर काही उघडीटवाणी बोलणं, तुम्ही पैसे घेतले वंतान केलं असं आता असं काहीतरी बोलतात. सगळ्यात मोठं नाव अच्छा, हा, माझं नाव शलका आशिष अंबोरे. आमच्याकडे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रस्ता खूप अरुंद आहे, तो चांगला असा रुंद करून जाण्यात यावा. आणि इथे कसं धुळे सोलापूर रोड लागतो, त्याच्यामुळे वाहने पण खूप वाहतात आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेलं आहे अशात. आणि धुळीचे प्रमाण पण खूप आहे. ते आमच्या शॉपमध्ये येऊन 8 दिवसाला आम्हाला साफसफाई करावंच लागते. आणखी काय समस्या? आणि त्याच्यामुळे म्हणजे लोकांना जे वयस्कर वगैरे आहेत त्यांना मणक्याचे वगैरे पण खूप आजार होत आहेत, कारण खड्डे खुड्डे खूप आहेत. तर कळतच नाहीये रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे. पाण्याचा प्रश्न हा सोडवलाच पाहिजे, कारण या भागात पाणी नाहीच आहे. आम्ही टँकर वापरतो आणि पिण्याच्या पाण्याची ही सोय नाहीये. इकडे सध्या कोणाची हवा आहे किंवा कोणाचं नाव चर्चिलं जातं की याला चांगलं मतदान मिळू शकते किंवा निवडून येऊ शकतो? नाही, सध्या तरी नाही सांगू शकत. काय नाव आपलं? शलका आशिष अंबोरे. कुठं राहतं? ओम पॅराडाईज साठी स्कूल रोड. आपलं काय नाव आहे आणि या भागातील काय समस्या आहे? यापूर्वीचा नगरसेवक कोण होता आणि आता सध्या कोणाची हवा आहे? माझं नाव आसिम पठाण. मी राहणारा सातारा परिसर, वार्ड क्रमांक 26. सातारा परिसरामधली समस्या, सगळ्यात महत्वाची समस्या म्हणल्या गेल्यावर रोड, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, त्याची लाईन नाही व्हायले, लाईन झाली, रोड झालं, रोडानंतर लाईन टाकली, अजून रोड खंदून टाकल्यात. पूर्ण रोड खंद्यावर रोड काही केलं नाही त्यांनी. त्याच्यानंतर याच्या अगोदरचे जे आमचे नगरसेवक सेविका होते ते सायली जमादार, तर त्यांच्या काळात बरेच दिवसापूर्वी संपलं. पण त्याच्यानंतर आता समस्या हे का रोड नाही, ड्रेनेज लाईन नाही, पिण्याचं पाणी नाही,
सरकारी हॉस्पिटल नाही. आता सरकारी अंगणवाडी आहे, तिथं पेशंट आलं तर तिथलं पेशंट डायरेक्ट घाटीमध्ये पाठवावं लागतंय. दुसऱ्या अंगणवाडी तर आहेत नाही. आता सध्या कोणाची हवा चालू आहे? आता सध्या तर हवा आमच्या हिशोबाने आम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवादी अजित पवार गट मधले उमेदवार फिरोज भैया पटेल झाले, त्यांच्या सोबतचे जे त्यांचं जे पॅनल आहे त्यांची, त्याच्यानंतर बीजेपीचे आप्पा हिवाळे ओपन मधले. बाकीचे तर काही खेळण्यामध्ये दिसणार नाही. मला असं काही वाटत नाही की दुसरं पण खेळत आहे म्हणून. फक्त असं वाटतंय आम्हाला का फक्त बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हे दोन उमेदवार भीड मध्ये आहेत, म्हणजे रनिंग मध्ये आहेत. दोघांपैकी एक येऊ शकतो. हा प्रभाग क्रमांक 26 आहे आणि माझं नाव गीतांजली मोरे आहे. या ठिकाणी ना रस्ते व्यवस्थित नाही आहेत. रस्त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जर मोठी ट्रॅफिक वगैरे आली तर खूप जास्त त्रास होतो आम्हाला वाहतुकीचा. त्याच्यासाठी लेकरांसाठी ना गार्डन वगैरे कशाची सोय नाही आहे खेळण्यासाठी जवळपास. आणि ड्रेनेज लाईनचं पण त्यांनी टाकलं होतं, पण काही नळाचं वगैरे काही झालं नाही. तर माझी अशी इच्छा आहे की येणारे कोण नगरसेवक असतील तर त्यांनी प्रामुख्याने रस्त्याच्या, गार्डनचं आणि पाण्याचं या थोडंसं बघावं, त्यांनी करावं. या भागामध्ये जे तर आता सध्या कोणाची चर्चा सुरू आहे की बाबा निवडून येतील किंवा कोण? नाही, त्याबद्दल एवढं काही माहिती नाहीये सध्या आम्हाला.